सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी काल मतदान प्रक्रिया ही जी आहे ती संपूर्ण पार पडलेली पाहायला मिळाली। अगदी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया देखील ही पार पडलेली पाहायला मिळाली आणि ज्या मतपेट्या ज्या आहेत ते मात्र प्रत्येक तालुकावार जे तहसीलदार कार्यालय आहे त्या ठिकाणी जिल्ह्याच्या 8 ठिकाणी प्रत्येकाच्या 8 ठिकाणी हे मतपेट्या हे ठेवण्यात आलेलं आहे आणि मी कणकवलीच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहे। इथे ह्या ठिकाणी मतपेट्या ईव्हीएम मशीन हे ठेवण्यात आलेल्या आहे। अगदी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे देखील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आतमध्ये हे देखील लावण्यात आलेलं आहे। पोलिसांनी प्रशासनाने इथल्या चोख बंदोबस्त काळजी देखील विशेष घेतलेली आहे। कोणताही प्रकार घडू नये या देखील याची काळजी देखील पोलीस प्रशासनाने घेताना पाहायला मिळते। उद्या याचा निकाल जो 10 वाजल्यापासून निकालाची प्रक्रिया जी सुरू होणार आहे, निकाल कोणाच्या बाजूने येतो हे देखील पाहावं लागणार आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर राजकीयदृष्ट्या महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना देखील पाहायला मिळाला, पण आधीच महायुतीचे काही विजयाची जी नांदी आहे ती मात्र 25 जागांपासूनच सुरू होताना पाहायला मिळाली। 25 जागा ज्या आहेत ते मात्र बिनविरोध झालेले पाहायला मिळते। त्यामुळे जो पारडं जे आहे ते सध्याच्या घडीला या महायुतीचं जड असताना पाहायला मिळतं, पण मात्र जो उर्वरित जो निकाल आहे उद्या तो जनता कोणाच्या बाजूने देते हे देखील पाहावं लागणार। कारण जो प्रत्येक मतदार राजाचं जे मत आहे ते ईव्हीएममध्ये मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे, ते कोणाच्या पारड्यामध्ये पडणार हे देखील पाहावं लागणार आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।